Hello parents, teachers and students. Zankar is bringing you complete syllabus of 3rd standard on our YouTube channel. So please subscribe our channel and don't forget to share with other parents and students. पाठ 26 रोपटे. खेळाचा तास सुरू झाला आणि मुलं गटागटाने खेळायला लागली. पिंकी, मिनल आणि राहुल यांचा होता एक गट. पप्पू त्यांना म्हणाला, मला पण तुमच्या गटात घ्या. सगळ्यांनी आधी नाही म्हटलं, पण पप्पूनी राज्य आलं तर घ्यायचं कबूल केलं आणि मग त्यांनी शिवाशिवीच्या खेळाला सुरुवात केली. पहिलंच राज्य आलं मिनलवर. तिच्या हाती कोणीच येईना. पप्पू तर मिनलची गंमतच करत होता. मिनल शिवण्यासाठी जवळ आली की धूम पळायचा. शेवटी मिनल थकून गेली आणि दगडावर जाऊन बसली. पुन्हा गंमत करायसाठी पप्पू जेव्हा तिच्याजवळ गेला त्या मिनलनी त्याच्यावर झडपच घातली आणि पप्पू धपकन खाली पडला. पप्पू होताच चिडचिड्या स्वभावाचा. त्यांनी राज्य घ्यायला नकार दिला. त्याच्या मागे सगळा गट राज्य घे म्हणत जाऊ लागला. सगळ्यांचा गलका ऐकून पप्पू शांत झाला आणि विचार करायला लागला. मी राज्य घ्यायला टाळाटाळ करतो म्हणून मला कुणीच खेळायला घेत नाही. तेव्हा आता राज्य आलं तर आपण घ्यायचं. पप्पू लांब जाऊन एकटाच बसल्यामुळे सर्वजण त्याच्याकडे पाहत होते. तेवढ्यात तो तिथून उठला आणि वर्गाकडे निघाला. आपल्या विचारामध्ये चालत असताना शाळेच्या परिसरात लावलेल्या एका नाजूक रोपट्यावर त्याचा पाय पडला. नाजूकल्याचा शेंडा मोडला. ते रोपटं होतं मिनलनी लावलेलं. आता सगळी मुलं हे गुरुजींना सांगणार हे पप्पूच्या लक्षात आलं. मग काय, वर्गात आल्यानंतर पप्पू उभा राहिला आणि गुरुजींना म्हणाला, गुरुजी मला माफ करा. मिनलच्या लहानशा रोपट्यावर माझा पाय पडला आणि त्याचा शेंडा तुटला. पप्पूला रडू आवरत नव्हतं. गुरुजी पप्पूला थोडे सुद्धा रागवले नाहीत. ते म्हणाले, चुका सगळ्यांच्याच होत असतात, पण त्या प्रामाणिकपणे कबूल करणं ह्याला धाडस लागतं. तुझं लक्ष नव्हतं म्हणून तुझ्या हातून नकळत चूक झाली, पण तू चूक कबूल केलंस हे मला बरं वाटलं. रोप लहानाचं मोठं होईपर्यंत खूप काळजी घ्यावी लागते. तुमची आई सुद्धा तुम्ही लहानाचं मोठे होईपर्यंत खूप काळजी घेते की नाही? मग पप्पू, उद्या मी शाळेत येताना 2 रोपं आणून तुला देणार. त्यांना वाढवायची जबाबदारी तुझी. आणि खरंच दुसऱ्या दिवशी गुरुजींनी पप्पूला 2 रोपं दिली. तो उत्साही दिसत होता. तो म्हणाला, माझी काल चूक झाली, पण आता माझी तुम्हाला एक विनंती आहे. मला तुम्ही खेळ गटातून काढू नका. मी खेळात चिडचिडेपणा करणार नाही. मग काय, सगळ्या मुलांनी त्याला खेळ गटात सामील करून घेतलं. मग तेवढ्यात गुरुजी म्हणाले, मुलांनो, ज्या रोपट्याचा शेंडा पप्पूनी तोडलाय ना, त्याला नवीन धुमारे फुटतील, रोप जिवंत राहील आणि मोठंही होईल. मी स्वतः ते रोप बघून आलोय. मग काय, सगळ्यांना खूप आनंद झाला. स्वाध्याय. एका वाक्यात उत्तरे द्या. मुले कोणता खेळ खेळत होती? मुले शिवाशिवीचा खेळ खेळत होती. मिनलची गंमत कोण करत होता? मिनलची गंमत पप्पू करत होता. पप्पूने राज्य घेण्यास नकार का दिला? पप्पूच्या चिडखोर स्वभावामुळे त्याने राज्य घेण्यास नकार दिला. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.